की ही जी नुकसान भरपाई असते ना, ती आपल्या ऑडियन्ससाठी मी सांगतो, की सामान्यतः रेव्हेन्यू मशिनरी म्हणजे महसूल खात्यातले लोकं म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतो, डिव्हिजनल कमिशनर असतो, त्याच्याखाली तलाठी, ग्रामसेवक, रेव्हेन्यूतले तहसीलदार असतात. ही सगळी मंडळी त्या गावामध्ये ॲक्टिव्ह असतात. तलाठ्याला तर गावातले सातबारे सगळ्यांची माहिती असतात. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या गावामध्ये लोकं काय पीक घेतात याची लोकांना कल्पना असते. कुठल्या भागात काय पिकं होतात. त्याच्या पलीकडे जाऊन जे रेव्हेन्यूमध्ये किंवा महसूल खात्यामध्ये जे शब्दप्रयोग केले जातात, म्हणजे नजर आणेवारी नावाचा शब्द वापरायचे पूर्वापार आणि तो काय असतो? तर आपल्याला माहिती आहे, की पंढरपूरची वारी होते. त्यावेळेला काय असतं, की लोकं पहिला पाऊस झाला, की पेरणी करतात आणि मग वारीला जातात. कारण मध्ये काही काम नसतं. त्या काळामध्ये वारी होऊन गेली, की मग पीक थोडंसं येतं पुढे, पुढची कामं व्हायला लागतात. तर हे सगळी सायकल आपल्याकडे निसर्गाची जी आहे, त्याप्रमाणे शेतीचं सगळं अ, वेळापत्रक जे आहे ते बसवलेलं आहे. आणि त्यामुळे आत्ताच्या पेरण्यांनंतर जो काही पाऊस आता झालाय, तो इतका प्रचंड झालाय, की जवळपास या सर्व भागातलं पीक जे आहे, ते म्हणजे पीक तर शिल्लक राहणारच नाही. म्हणजे जमीन वाहून गेली आहे, शेतकरी वाहून जातात, गाई-गुरं वाहून जातात आणि म्हणजे माणसं मेलेली नाहीत खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे जो मगाशी मी उल्लेख केला 2005 चा त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 31 जिल्हे बाधित नव्हते. जिल्हे मोजके बाधित होते विशेषतः आणि मराठवाडा 1000 पेक्षा जास्ती लोकं त्यावेळेला मरण दगावले पावले होते, दगावले होते. दगावले होते. त्यामुळे आत्ताचं एस्टिमेशन यायलाही काही वेळ लागेल. रोज बातम्या येतायत सगळीकडचं अॅक्युम्युलेटेड आकडेवारी येईल. पण हे जे डॅमेजचा अंदाज असतो ना, तो तहसीलदार, तलाठी या पातळीवर पीक जे असतं ना, ते शेतात उभं आहे. मग नजरेने किती दिसतंय? आणेवारी म्हणजे काय? पूर्वीच्या काळी 16 आण्याचा ₹1 व्हायचा. तर किती आणे पीक आहे? 4 आणे, 2 आणे, 8 आणे. ती नजर आणेवारी घ्यायची, मग ॲक्चुअल मोजणी करायची आणि मग क्रॉपचं डॅमेज द्यायचं किंवा पिकाची नुकसान भरपाई द्यायची. ही पद्धत होती. आता परिस्थिती अशी आहे, की पिकं झोपली आहेत. म्हणजे सर्व शेतकऱ्यांचं सर्व पीक जातं की काय अशी स्थिती आहे आणि एक संभाव्य पुढच्या काळामध्ये म्हणजे भविष्यात त्यांनी धान्य टंचाई येईल का?